मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या वैशाली अडकणे या त्यांच्या 14 महिन्याचा मुलगा आणि कुटुंबियांसह एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेल्या होत्या। त्या याच बोटीतून प्रवास करत होत्या आणि याच वेळी हा मोठा अपघात घडला। मात्र समुद्रात गेल्यानंतर या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटने धडक दिली आणि ही बोट बुडाली। या दुर्घटनेत एका 14 महिन्याच्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे। त्याच्या कुटुंबाने बचाव कार्याचा संपूर्ण थरार सांगितला आहे। काय नाही, आम्ही गेट ऑफ इंडिया वरून तिकीट घेतली। आम्ही 8 जण होतो आमची फॅमिली मधले आणि 8 जण असल्यावरती आमची 3 वाजताची बोट होती। तर आम्ही 3 वाजता बसलेलो तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो। त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये। आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला तो 90% गेलेलाच होता आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, जे त्या बोटमधला 90% तो पण गेला। आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती। 5 मिनिट झाले मग आम्हाला ओरडायला लागले की यार म्हणजे जॅकेट पहनो। तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता तर त्याने जॅकेट काढले, सगळ्यांना दिले घाला करून। ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले। मग तशी थोड्या वेळाने बोट अशी अर्धी बुडत अशी आडवी पडली। तर मग काही लोक त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले। लेडीज, प्रेग्नेंट्स वगैरे होते सारे आणि बच्चे लोक पण होते, ते पण वाहत गेलेले। आणि आमच्याकडे छोटा बाळ होता आणि माझी सासूबाई आणि मी, माझी आई, माझे भाऊ हे प्रोग्राम करीता आलेले इथे। तर मी बोलली चला आम्हाला फिरायला घेऊन गेलेलो एलिफंटाला जायचं करून। तर असा प्रकार घडलेला, असा आम्हाला आयडियाच नव्हती ना काही होणार आहे। त्यानंतर आम्हाला जे तो प्रकार घडला ना दुसऱ्या बोटचा, त्यानंतर पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे आमची बोट चालूच होती। त्यानंतर मग त्यांनी हात वरती केले, कोणी ड्रायव्हर जो पण आहे, आणि मग आम्हाला बोलले की जॅकेट पहना। मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बुडणार आहे, आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे। ते जॅकेटमुळे आम्ही थोडं सेफ राहिलो। ज्यांचे जॅकेट फ्लोमुळे उडाले ते बुडाले सगळे आणि आम्ही थोडे नाही का स्वतःला वाचवत त्या बोटीला धरून माझे बाबा सगळे बच्चूला एका हातावरती असं पकडलं माझ्या भावाने वगैरे। आणि मग आम्ही हेल्प करून दुसऱ्या बोटी होत्या आजूबाजूला त्यांना आवाज देत होतो, तो त्यांनी इग्नोर करत होते। आम्ही कुर्ल्यावरून निघालेलो इथे गेट ऑफ इंडियाला एलिफंटाला जायला। बस मी इथेच राहते कुर्ल्याला, पण माझी फॅमिलीला प्रोग्राम करता बोलवलं होतं ना, तर त्यासाठी मी बोलली चला आता आहे सुट्टी तर जाऊया। तर हा प्रकार घडला। मग त्यानंतर आम्हाला अर्धा तास आम्ही असेच ओरडत राहिलो, अर्धा-पाऊण तास असेच ओरडत राहिलो। काही लोक तर बुडूनच गेले पण आम्ही पकडूनच होतो। आणि मग फटाफट 2 ते 3 बोट आले आम्हाला घ्यायला आणि ज्यांना जसं वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली, खोटं नाही, खूप हेल्प केली आणि आम्हाला वाचवण्यात आलं। तर माझे 2 भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, आम्ही 5 जण इकडे आहे। यांची थोडी कंडिशन डाऊन झालेली, त्यांच्या तोंडामध्ये रॉकेल वगैरे गेलेलं त्या पाण्यामधलं, त्यामुळे त्यांची वीक झालेली फुल कंडिशन। लहान मुलगा हा छोटा बाळ होता, तो फसलेला आधी। मग आम्ही ओरडलो की शार्विल, त्याचं नाव शार्विल आहे। मी बोलली याला वाचवा कसंही करून, आपण गेलो तरी चालते पण त्याला कसं तरी कोणाच्या तरी हाताला लागवा, म्हणजे त्या बोटवाल्यांच्या हाताला। मग बोट गुड लक ते बोट आली आमच्याकडे, आमच्या जवळ आली। तरी आम्ही खूप प्रयत्न करून चढलेलो आणि बाळाला त्या तिथले होते ना जो आम्हाला वाचवण्याकरता आलेले त्यांच्या हातात दिलेले। किती वर्षाचा बाळ आहे तुमचं? 14 महिन्याचा आणि एक म्हणजे 7 वर्षाचा मुलगा आमच्या समोरच डेथ झाली त्याची। जे त्याला काढलेला आम्ही दुसऱ्या बोट मध्ये घेतलेलं, पण त्याच्या पूर्ण त्याला बॅग हे नव्हती, लाईफ जॅकेट नव्हतं, त्यामुळे त्याचा जीव नाही वाचू शकला। पण 2 फॉरेनर होते ना, त्यांनी 7 ते 8 जणांना वाचवलं। ते दोघं कपल होते ना, म्हणजे ते
स्वतःचा जीवाची काही पर्वा न करता ते एक कोणत्याला दोघं जे सगळ्यांना वाचवायची कोशिश करत होते. आणि ते स्वतःही चांगले आहेत. गेले ते लोक आतापर्यंत इथेच होते आणि जे वाचले ते पण जे आतापर्यंत होते इथे गेले. माझ्या भावाला मी ओरडली की शार्विलला घे आधी. त्यांनी खांद्यावर घेतलं आणि एक हात त्या बोटला लावला. इथे बाळ होता आणि त्यांनी एक हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं. आणि मग तिथून बोट आली. बरं झालं ते आम्ही जर 5 मिनिट 10 मिनिटच्या नंतर बोट आली असती तर आम्ही खाली बुडालो असतो. ते लक आमचं की ती बोट आम्हाला वाचवायला आली. वैशाली अडक. वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.